नाशिक मुंबई महामार्गावर आज पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे। नाशिकहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाशिंद ते पडघ्या दरम्यान जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहतूक कोंडीचा आणि महामार्गावरील खड्ड्यांबाबतचा पाहणी दौरा केला आणि दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा झालेला असतानाच दुसऱ्याच दिवशी ही वाहतूक कोंडी झाली आहे। आपण सध्या उभा आहोत ते मुंबई नाशिक महामार्गावरती, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणी जाम झालेला आहे। तब्बल 5 ते 6 किलोमीटर रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पडगा ते वाशिंदपर्यंत हा पूर्ण जो परिसर आहे, हा पूर्ण जो रस्ता आहे तो त्या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खड्डे असतील किंवा मग बायपास रस्त्याचं काम असेल, या संपूर्ण गोष्टींमुळे जो मुंबई नाशिक हायवे आहे तो नेहमीच हा जाम राहतो आणि आज सध्या नाशिक हायवेवरती ही प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी प्रवाशांना जो आहे तो नाहक त्रास होत आहे। तब्बल 1-1 तास ते 2-2 तास नागरिकांना आपल्या वाहनातच बसून प्रवास करावा लागतोय। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या ट्रॅफिक कोंडीवरती नेमका उपाय आता कसा निघेल। कॅमेरामॅन अरविंद सह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, नाशिक।